सर, आपल्याकडे सातत्यानं तापमान वाढतंय, त्याचे नक्की कारण काय? एक दोन मिनिटं. नाही, चालतंय. कारण इथे आहे ना याच्यात आपल्याकडे जे सातत्य आता बऱ्यापैकी आपण एप्रिलच्या शेवटी आलेलो आहोत आणि ज्या प्रमाणात उन्हाळा आपला जो असतो साधारणतः फेब्रुवारी सुरू व्हायला पाहिजे होता, तो आपल्याला लक्षात येईल की एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आपण उन्हाळा अनुभवास आलेली आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या काळापर्यंत आपण अवकाळी पाऊस अनुभवला. काही ठिकाणी राज्यामध्ये गारपिटी बघितली. त्यामुळे उन्हाचा एवढा ताण आपल्याला नव्हता. पण आत्ता जर ट्रेंड दाखवतो आहे, सहसा महाराष्ट्रातले बरेचसे शहरं जे आहेत, विदर्भ असेल आणि मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत, हे सातत्याने उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकूण पाहता यामागचं कारण फक्त लक्षात येतं की दोन्ही समुद्रावरती म्हणजे बंगाल उपसागर असेल किंवा अरबी समुद्र असेल, त्या ठिकाणी उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळं आमच्या पठारी प्रदेशावरती उष्णतेचा डोम म्हणून एक कवच त्या ठिकाणी निर्माण होते. संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल आणि महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये त्या ठिकाणी तीव्रता जी आहे उष्णतेची ही जास्त दिसते आहे. दुपारच्या तापमानामध्ये आज महाराष्ट्रामध्ये दिसते की 43-44 तापमान जे गेलेलं आहे, त्या आगामी काही दिवसांमध्ये नक्कीच या दरम्यानचं तापमान अनुभव मिळणारच आहे. शक्यतो लोकांनी दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये असं देखील अपील करता येईल. दुसरा फटका दिसतोय यावर्षीच्या पावसावरती बघितला तर साधारणतः पावसाचे 2 टप्पे बघताना सुरुवातीच्या टप्प्यात पाऊस मिळेल असं जे काही भाकीत केलं गेलं होतं, कदाचित ती स्थिती आता निर्माण होत नाही आहे. पालनिनोचा जो फटका होता तो दुसऱ्या फटक्यामध्ये बसणार होता, तो आता पहिल्याच आपल्याला सीझनपासून बसेल अशी भीती व्यक्त होती आहे. त्यामुळं मान्सून देखील जो आपल्याला अंदाज व्यक्त केला गेला होता की 92% पडेल, त्यात एक घट आता अपेक्षित आहे. यावर्षीच्या एकूण मान्सूनचा विचार केला तर साधारणतः 75 ते 80% पर्यंतच पाऊस पडेल अशी स्थिती आत्ताची तरी दिसते आहे. आणि तो सुपर अल निनो जो काळ असेल तो नक्कीच महाराष्ट्राकरता आणि देशाकरता देखील त्रासदायक ठरणार आहे. तापमानामध्ये बघितलं होतं की वातावरणीय बदल जे आपल्यापेक्षा अपेक्षित आहेत हे मेमध्ये आपण अनुभवतो. आपल्याला बघितलं होतं की या आपल्या पठारी प्रदेशांवरती ढगाळ वातावरण निर्माण झालं तरी आपल्या त्या ठिकाणी तापमानाचा कमाल तापमानाचा जो आहे हा आपल्याला कमी झालेला नक्की आपण अनुभवू शकतो. क्लाउड चेंज म्हणजे आता तशी निर्माण झालेली आहे. म्हणजे आपल्याकडं एकूण जी परिस्थिती आहे, द्रोणी स्थिती जी आहे हे लक्षात येईल की आता तुम्हाला लक्षात येईल की बंगाल उपसागर असेल किंवा केरळ असेल आणि अरबी समुद्राकडे जे बघितलं असेल तर साधारणतः 8-9 तारखेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे दक्षिण महाराष्ट्र भारतामध्ये. आणि तो कुठेतरी दिलासादायक आपल्याला वातावरण निर्माण करणार आहे की तापमान नक्कीच घट मॉइश्चर जमिनीवरती आलं की आपल्याला नक्की घट अपेक्षितच आहे. टेम्परेचर ह्या 2-4 दिवसामध्ये आता कमी होईल की हे 2-4 दिवसात नक्कीच जास्त आहे. त्यानंतर आपल्याला कमी झालेलं नक्की आपल्याला बघायला मिळेल. मी ते सांगितलं की अमेरिकेला साधारणतः पीक आवर जो आहे 10 ते 4 सव्वा पर्यंत, जसं काही 10 ते संध्याकाळी 4च्या दरम्यान सहसा आपण काम जे करत असाल तर दुपारी पोस्टपोन करून संध्याकाळच्या टप्प्यामध्ये ते कामं करावेत. दुपारच्या वेळेस डोक्यावर टोपी किंवा छत्री असेल किंवा पांढरा कपडा असेल किंवा रुमाल असेल याचा नक्की वापर करावा. पाणी जास्तीत जास्त प्यावं, कारण डिहायड्रेट होण्याची काळजी घेतली पाहिजे आणि सुती कपडे घातले पाहिजेत असं म्हणता येईल. तर मी त्याला म्हणतो की अल निनो कंडिशन येते आहे. अल निनो परिस्थिती निर्माण नव्हती आहे. म्हणजे समुद्राचं तापमान हां, त्या ठिकाणचं समुद्र तापमान सरासरीपेक्षा वाढत गेलं. पण यावर्षीचा बघितला गेला ट्रेंड आता मार्च फेब्रुवारीपर्यंत किंवा एप्रिलपर्यंत जे आहे हे लहान कंडिशनमध्ये आपण होतो गेल्या 1.5-2 वर्ष. आणि आपण न्यूट्रल परिस्थितीमध्ये साधारणतः जुलैपर्यंत आपण राहणार होतो. जुलैपर्यंत आणि ऑगस्ट सप्टेंबर हे या महिन्यामध्ये आपण अल निनोमध्ये ती परिस्थिती जाते आहे असं इंडिकेटर मिळत होते एक गेल्या महिन्यापर्यंत. पण त्याच्यामध्ये आपण आपल्याला IMDने असेल जाहीर केलं की यावर्षी 92% आपल्याला परतीचा पाऊस मिळणार नाही, 92% पाऊस राहील असं सांगितलं गेलं. परंतु आता जो ट्रेंड दाखवतो आहे तो ऑगस्ट सप्टेंबर नव्हे तर मेमध्येच अल निनो परिस्थिती होते आहे आणि साधारणतः जुलै ऑगस्टपर्यंत सुपर अल निनो जाईल अशी भीती व्यक्त होते. म्हणजे समुद्राचं तापमान जे एक क्लायमेट बघितला गेला तर अल निनो सक्रिय असेल यावेळेस आणि त्याचा फटका जो आहे म्हणजे समुद्राचं सरासरी तापमान हे डिसेंबरपर्यंत वाढलेलं असणार आहे. हां, ते सरासरी वाढलेलं असल्यामुळं तिथून जे उष्णवारण येणार आहेत आम्हाला सातत्याने आमच्याकडचं क्लायमेट बदललं आहे. म्हणजे उष्णता वाढणार, पावसावर त्याचा थेट परिणाम आणि थंडीवर देखील आगामी
हे हा महिना सांगतोय सण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्याच्यात जर इतका वाढलेला आहे तर विशेष संपला ना थंडीचा. हे सगळं आपलं कसं जाईल फक्त